योगेश खरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, नाशिकमधल्या हॉटेलमध्ये सध्या राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि आता प्रतीक्षा उद्धव ठाकरेंची। साधारणतः किती वाजेपर्यंत उद्धव ठाकरे पोहोचतायत आणि कशा पद्धतीने आजची सभा ही महत्त्वाची आहे? एक 10 ते 15 मिनिटात उद्धव ठाकरे नाशिकमध्ये पोहोचतील। आपण ओझर एअरपोर्टच्याच या रस्त्यावर आहोत। याच ओझर एअरपोर्टच्या रस्त्यावरून उद्धव ठाकरे इथून रवाना होतील आणि त्यानंतर काही वेळ विश्रांती घेऊन दोन्ही बंधू हुतात्मा कान्हेरे मैदानावर येतील अशी परिस्थिती आहे। आपण जर एकूण बघितलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही बंधू 23 वर्षानंतर पहिल्यांदा नाशिकमध्ये व्यासपीठावर एकत्र येत आहेत। यापूर्वी शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नाशिककडे बघितलं जात होतं। त्यानंतर मनसेने हा किल्ला काबीज केला होता। राज ठाकरे यांनी ब्ल्यूप्रिंट दाखवत अनेक नाशिककरांना वेगवेगळी स्वप्न दाखवली आणि बरीचशी त्यामध्ये त्यांनी साकारही केली होती। आता पुन्हा त्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंभमेळा, ज्या कुंभमेळ्यासाठी ही स्पर्धा अगदी टोकाला गेलेली आहे, त्या कुंभमेळ्याबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार, राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। कारण कुंभमेळ्याच्या बाबतीतली जी काही कामं होत आहेत त्या बाबतीमध्ये राज ठाकरे मोठी टीका करू शकतील आणि त्यानंतर भाजपला शिंगावर घेऊ शकतील असं म्हटलं जातं आहे। तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे शिंदेंच्या बाबतीत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। थोड्याच वेळात हे दोन्ही बंधू एकत्रित नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटतील। त्यानंतर त्यांची चर्चा होईल। थोडा आराम केल्यानंतर संध्याकाळी 6:30-7च्या सुमारास या सभेला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे। निश्चितच योगेश, या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। या सभेमध्ये नेमका आता कशा पद्धतीने ठाकरे बंधूंची भाषणं होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद योगेश सविस्तर माहितीसाठी। दरम्यान खासदार संजय राऊत यांची या नाशिकमधल्या संयुक्त सभेवर काय प्रतिक्रिया आहे पाहूया। हो, आज महत्त्वाची सभा आहे नाशिकमध्ये। उद्धवजी आणि राजसाहेब हे आज नाशिकला जातील आणि पहिली सभा आहे। काल राजसाहेब ठाण्यात होते, कल्याण डोंबिवलीत होते। आता उद्धवसाहेब उद्या संभाजीनगरला जातील, ठाण्यात सभा होईल, मुंबईत 11 तारखेला सभा आहे। अशा तऱ्हेने संयुक्त सभा आणि संयुक्त प्रचार रॅली सुरू आहे।